हातपाय लावून पळत सुटलं. त्या शहाबुद्दीनच्या मस्तकावर दगड बसलेला. ती जखम दाबीत शहाबुद्दीन खान म्हणाला, कैसे है ये मरहट्टे, पत्थरों से खेलते हैं. या खुदा, पुरी जिंदगी में ऐसी जंग देखी ना हमने. एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला शहाबुद्दीन खान रात्री खलबत खाण्यात जखमा शेकत बसला होता. त्याचा एक सरदार होता मोठा कल्पक. तो म्हणला, हुजूर ऐसा करते है. बोलो. नाही, काल आपण चालत चालत गेलो, मग दगड डोक्यावर बसली, मग उद्या चालत चालत नको जायला, मग सरपटत सरपटत जाऊ, म्हणजे दगड आली तरी वरनं जातील, आपल्याला लागणार नाहीत. मोठी नामी कल्पना. शहाबुद्दीनला पटली. ऐसाही करेंगे. दुसऱ्या दिवशी चढाई सुरू झाली. उरलं सुरलं सैन्य निघालं पण सरपटत. कुणी डोकं वर करायला तयार नाही. चुकून डोकं वर करायचो, डोक्यात दगड बसायचा, डोक्याला ताप नको, बक्कालीन चल पुढं, सर 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 करत सैन्य निघालं सरपटत. वेस ओलांडून पुढं पुढं पार निम्म्यापर्यंत आलं. आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार. शहाबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक काल दगड मारून मारून दमले असतील. कशाचे लढतायत आज. देणार किल्ला ताब्यात. मोठा उत्साह आला. चलो आगे ले लो किल्ला. सैन्य पुढं पुढं आलं. अगदी दिंडी दरवाजावर पोचलं तसे मराठे जागा सूद झाले. रात्रभर जागून तटबंदीवर मोठमोठ्या दगडी शिळा गोळा करून ठेवलेल्या. हे सरपटणारं सैन्य टप्प्यात आलं तशा मराठ्यांनी त्या दगडी शिळा दिल्या नुसत्या ढकलून. गडगडा करत शिळा सुटल्या खाली. सरपटणाऱ्या प्राण्यांना फार चेंगरून मेंगरून मग तळ जाऊन थांबल्या. एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला शहाबुद्दीन खान पुढचे 10 दिवस बिछाण्यावरनंच उठला नव्हता. महिना झाला, 1.5 महिना झाला, 2 महिने झाले. रामसेज घ्यायला आलेला शहाबुद्दीन रामसेजचा टवकाही उडवू शकला नाही. त्याला काही कळेना. तो म्हणला, ये मरहट्टे हमें ऊपर नहीं आने देते, खुद नीचे नहीं आते, अरे सामने ही नहीं आएंगे तो लड़ेंगे कैसे, और लड़ेंगे नहीं तो जीतेंगे कैसे. क्या किया जाए. त्याने आपल्या सगळ्या सरदारांची बैठक बोलावली. क्या किया जाए. महाबत खान नावाचा तोफखाना प्रमुख होता त्याचा. तो म्हणला, हुजूर ये मरहट्टे ना सामने आएंगे ना हमें आने देंगे, तो 20-25 तोहफे हैं हमारे पास, सीधा गोलाबारी चालू करेंगे, तोप मारा शुरू करेंगे, आधे घंटे में किला कब्जे में आ जाएगा. आणि पटलं शहाबुद्दीनला. सही बात महाबत, तैयारी करो, कल सुबह तोप मारा शुरू करेंगे. आणि महाबत खान कामाला लागला. त्या दिवशी शहाबुद्दीन खान निवांत झोपला. म्हटला, आता कटकट नाही, उद्या येतोय किल्ला ताब्यात. आणि बरोबर त्याच रात्री 1-1:30च्या सुमारास 100 मराठे अलगद किल्ल्यावरनं खाली उतरले आणि सरळ या झोपल्या शहाबुद्दीनच्या छावणीत घुसले. सपासप कत्तल चालू झाली. आक्रोश, किंकाळ्या, आरोळ्या, रक्ताच्या चिलखंड्या, मुर्द्यांचा ढीग, प्रेतांचा यातनांचा कल्लोळ उडाला. शहाबुद्दीन खडबडून जागा झाला. क्या हुआ. छापा हुजूर. कौन थे. मरहट्टे हुजूर. कहाँ गए. निकल गए हुजूर. त्या शहाबुद्दीनला असा संताप आला. त्यांनी महाबत खानाला सांगितलं, महाबत तोफे लगाओ अभी क्या भी. आता रात्रीचे 2 वाजलेत आणि शहाबुद्दीन सांगतोय तोफे लगाओ अभी क्या भी. महाबत खान म्हणाला, हुजूर अभी अंधेरा है, अभी तोफे लगाएंगे तो गोले सीधे हम पे ही बरसेंगे, सुबह तक राह देखते हैं. सरपडला शहाबुद्दीन, पण पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता शहाबुद्दीन खान शाही हत्तीच्या अंबारीत बसला. 20-25 तोफा किल्ल्याच्या दिशेने तोंड करून ठेवल्यात. दारुगोळा ठसून भरलाय. आता शहाबुद्दीनची इशारा झाली की वातान पेटवायची तोप मारा चालू. आणि शहाबुद्दीनची इशारा झाली. महाबत खान हातात पेटती मशाल घेऊन पुढे झाला आणि तोफेची वातान पेटवणार. त्याच वेळी गडावरनंच आवाज आला, धडाम धूम. एक तोफेचा गोळा सू सू करता येतोय त्यांच्याच दिशेनं. तसा महाबत खान कडाडला, तोफे पीछे लो, तोफे पीछे लो. त्या शहाबुद्दीनला सुचायचं बंद झालं. क्या क्या हुआ. तसा महाबत खान म्हटला, हुजूर मराठों ने गोलाबारी चालू कर दी है, आगे रहेंगे तो उनके गोले सीधे हम पे बरसेंगे, पीछे आएंगे हमारे गोले उन तक नहीं पहुंचेंगे, तोपखाना नाकामयाब हुजूर. तसा शहाबुद्दीन म्हटला, अरे पण मराठ्यांकडं तोफा नव्हत्या ना, तोफा नव्हत्या मराठ्यांकडं. मग तसा महाबत खान म्हटला, हुजूर मराठ्यांकडं तोफा नव्हत्या पण डोकं तर होतं. मतलब मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्यात, त्याला आतनं जनावराचं कातडं लावलंय. हुजूर त्यांची एक तोफ आपल्या 10 तोफेला भारी आहे. ठीक ठीक, तोफा तयार केल्या तोफा तयार. दारुगोळा कुठनं आणला. तसा महाबत खान म्हटला, मग रात्री छापा कशाला टाकलेला. हा आपलाच दारुगोळा आहे हुजूर. मराठे परिस्थितीवर रडत नाही बसले, लढत बसले. ते हल्ली बिघडलो हो आमचं, ते हल्ली कुणीतरी येतो, काय झालं आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा.
आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल कसं करावं हे छत्रपती संभाजी महाराजांकडनं शिकावं. जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त संकट जर कुणावर कोसळले असतील तर ते छत्रपती संभाजी महाराज. पण त्यातूनही त्यांनी स्वराज्य सर्वोच्च उंचीवर नेलं. सर्वोच्च. 6 महिने झाले, वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं. शहाबुद्दीन खान रामसेजला टकरा मारून मारून दमला. 2 वर्ष झाली. शेवटी औरंगजेबाचं शहाबुद्दीनलाच पत्र आलं, तुम्हारा 1 दिन कितने सालों का होता है, आओ वापस. एका दिवसात किल्ला घेतो म्हटलेला. त्याला परत बोलावला आणि औरंगजेबाने विचारलं, तो आप कौन जाएगा, कौन लेगा रामसेज. आणि उभा राहिला बहादूर खा. हुजूर हम जाएंगे. बहादुर, तुम्हारे नाम में ही बहादुर है, बस एक फतेह दे दो. कब के तरस गए हैं, जब से दक्खन में आए खाली शिकस्त और हार. जीत देखी नहीं बहादुर, बस एक फतेह दे दो, एक फतेह. आणि खरवत औरंगजेब महाराष्ट्रात आल्यापासून 2.5 वर्ष संभाजी महाराजांनी त्याला एक विजय मिळवू दिला नव्हता. औरंगजेबाच्या सैन्याचं मानसिक खच्चीकरण झालं होतं, इतकं की संभाजीराजांच्या विरोधात कुणी चाल करून जायला तयार नव्हतं. मोगल इतिहासकार खापी खान लिहितो, संभाजीराजे स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढ्या बुलंदानी बलाढ्य झालेत की कुणी शत्रू त्यांच्यावर आक्रमण करायला धजावेनाच. आणि खरवत औरंगजेबाचा कोणी माणूस जायलाच तयार नव्हता. मोगलांना वाटत होतं संभाजीराजे फक्त जिंकण्यासाठी जन्माला आलेत आणि मोगल फक्त हरण्यासाठी आणि मरण्यासाठी तयार झालेत. औरंगजेबाला माहिती आहे विजयाचा एक उन्माद पुढच्या कैक लढतींसाठी प्रेरणा देणारा ठरतो. एक विजय म्हणून तर त्यांनी रामसेज निवडलेला. छोटासा किल्ला पटकन जिंकावं आणि आपल्या सैनिकांना विश्वास दिलावा की येस आपण जिंकू शकतो संभाजीराजांच्या विरोधात. त्याला एक विजय हवा होता. बहादूर खानाला ते सांगतोय, बस एक फतेह दे दो बहादूर. 20,000 फौज घेऊन बहादूर खान रामसेजवर कोसळला. आमचा रामाजी पवार 300 मावळ्यांनिशी सज्जच होता. बहादूर खान टकरा मारून मारून दमला. 6 महिने झाले पण त्याला यश येईना. वैतागलेल्या बहादूर खानानं आपल्या सगळ्या सरदारांची बैठक बोलावली. क्या किया जाय. आता अशी एखादी बैठक बसली की हमखास त्याच्यात एखादं तिरकं असतं, ते तिसरंच काहीतरी काढतं. मी कायम सांगतो, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्त्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे या तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप राहावे. अडचण पहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त. चळवळ मोडीत काढायला कायम पुढं हे. आणि हे तिरके हमखास असतातच. बहादूर खानाने विचारलं, क्या किया जाय. नेमकं तिरकं उठलं. हुजूर ऐसा करते हैं, बोलो. हुजूर इस किले के सामने हम अपना नया किला उभारते हैं. बाद झालं राव, 3 वर्ष झाली किल्ला ताब्यात येणार, जाऊ द्या त्यांचा त्यांना, आपला आपण नवा बांधू. त्यानं चेष्टेत सांगितलं. बहादूर खानानं सिरियस घेतलं. सही बात बोला तू, ऐसाही करेंगे. पण त्या बहादूर खानाच्या डोक्यात कल्पना वेगळी होती. त्याला कळून चुकलं होतं. जमिनीवर तोफा ठेवल्या तर गोळा गडावर पोचत नाही. आता गड घ्यायचा एकच पर्याय, रामसेजच्या उंची इतका दुसरा किल्ला उभा करायचा, त्याच्यावर तोफा ठेवायचा आणि तिथून रामसेजवर हल्ला करायचा, तरच रामसेज कोसळू शकतो. त्या बहादूर खानानं रामसेजच्या परिसरातली जंगलं 6 महिने तोडली. 6 महिने तोडून जेवढा लाकूड फटा तयार झाला, त्या लाकडातून रामसेजच्या उंची इतका त्याच्या समोरच एक लाकडी किल्ला त्यांनी उभारला. लाकडी दमदमा, ज्याच्यावर 50 तोफा ठेवता येतील आणि 500 मोगल उभा राहतील. 6 महिने काम चाललंय. आमचे रामाजी पवार वर्ण बघतायत, चालू द्या, काय अडचण नाही. लाकडी दमदमा तयार झाला. विजयाच्या मुद्रेत बहादूर खानानं 50 तोफा वर नेऊन ठेवल्या
आणि ठरलं आता उद्या सकाळी तोपमारा चालू करायचा. त्या रात्री बहादूर खान निवांत झोपला. म्हटलं आता कटकट नाही, उद्या येतोय किल्ला ताब्यात. सगळी छावणी गाढ निद्रा देईन. आणि बरोबर त्याच रात्री 1-1:30च्या सुमारास 100-1 मराठे परत किल्ल्यावरनं खाली उतरले. सरळ बहादूर खानाच्या छावणीत घुसले. सपासप कत्तल चालू झाली. आक्रोश, किंकाळ्या, आरोळ्या, रक्ताच्या चिलकंड्या. बहादूर खान धडपडून जागा झाला. क्या हुआ? शपकुन रात छापा हमारे डेरे पर. कौन थे? मरहट्टे. कहा गए? निकल गए. संतापला बहादूर, पण करतो काय? दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजता शाही हत्तीच्या अंबारीत बसला. लाकडी दमदम्यावरच्या 50 तोफामध्ये दारुगोळा ठसला. वातान बाहेर काढली. आता बहादूर खानाची इशारा झाली की तोपमारा चालू. आणि बहादूर खानाची इशारा झाली, पण लाकडी दमदम्यावरच्या तोफेची वातान पेटणार. त्याच्याऐवजी रातोरात मराठ्यांनी त्या लाकडी दमदम्याखाली पेरलेल्या सुरुंगाचीच वातान पेटली. थोय 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 आणि एक प्रचंड महास्फोट झाला. धडाम धूम. आणि तो लाकडी किल्ला धाडकन कोसळला. 50 तोफा, 500 मोगल त्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. 6 महिन्याचे कष्ट मातीत मिसळले. बहादूर खा विवश आणि हताश नजरेनं पाहत बसला. आणि त्या बहादूर खानाकडे बघत रामसेजवरनं रामाजी पवार कडाडला. बहादूर खा, जाऊन सांग तुझ्या औरंगजेबाला, स्वराज्य जिंकायचा त्याचा मनसुबा ह्या लाकडी दमदम्यासारखाच ढासळणारा आहे. इथल्या मावळ्यांचा हौसला काय बुलंद होता हे रामसेजच्या रामाजी पवारच्या या एका वाक्यावर कळतं. बहादूर खान टकरा खाऊन दमला. शेवटी औरंगजेबाचं बहादूर खानाला पण पत्र आलं, तुम सिर्फ नाम के ही बहादूर हो, काम के नहीं, आओ वापस. प्रमोशन. त्याला प्रमोशनवर उचलला. अब कौन जाएगा? उभा राहिला कासम खान किरमानी. उधर हम जाएंगे, हम लेंगे रामसेज. कासम खान किरमानी आला, रामसेजवर टकरा घेऊ लागला. पण 5 वर्ष झाली, 5.5 वर्ष झाली, रामसेज अजिंक्यच राहिला. आमचे शिवाजी महाराज सांगायचे, माझा एक किल्ला माझ्या मावळ्यांनी जर 1 वर्ष लढवला तर माझे सगळे किल्ले घ्यायला औरंगजेबाला 360 वर्ष लागतील. संभाजी महाराजांनी रामसेज नावाचा एकच किल्ला 5.5 वर्ष लढवला. मग 5.5 गुणिले 360 औरंगजेबाला सगळे किल्ले घ्यायला किती वर्ष लागतील? हे शौर्य कुणाचं? हे धैर्य कुणाचं? हा पराक्रम कुणाचा? हे धाडस कुणाचं? सर्जा संभाजी राजांच. औरंगजेब रामसेज पडल्याचं बघून वैतागला. भर दरबारात त्यांनी स्वतःच्या डोईवरची बादशाही पगडी काढल्याने खाली आपटली आणि कडाडला. जोपर्यंत संभाजी राजांना पराभूत करत नाही तोपर्यंत डोईवर बादशाही पगडी घालणार नाही. इथंच नगरला मेला औरंगजेब. खुलदाबादला कबर आहे त्याची. मरते वेळी सुद्धा त्याच्या डोईवर बादशाही पगडी नव्हती. संभाजी महाराजांनी ते भाग्य त्याला कधी मिळूच दिलं नाही. बोडक्या डोक्यानं सह्याद्रीच्या दगडा धोंड्यांशी टकरा घेत राहिला औरंगजेब, पण त्याला बादशाही पगडी मात्र कधीच घालता नाही आली परत. हे शौर्य होतं संभाजी राजांचं. पावसाळा नजदीक आलेला. औरंग्यासारख्या कळीकळाशी झुंजायचं तर बळ हवं, सामर्थ्य हवं, संपत्ती हवी. संभाजी महाराजांनी एक विलक्षण चाल टाकली. पावसाळ्यात मोगलांच्या हालचाली मंदावतात. औरंगजेब नावाचा अजगर स्वराज्याच्या अंगणात विळखा टाकून बसला होता. संभाजी महाराजांनी त्याच्या अंगावरनं झेप घेतली आणि सरळ कर्नाटक गाठलं. कर्नाटकमधल्या मैसूरच्या चिकदेवरायला तडाखा दिला. तो शरण आला. कर्नाटक काबीज केलं. संभाजी महाराज तंजावरला गेले. व्यंकोजी राजांना सोबत घेतलं आणि मराठी फौजा आंध्र प्रदेशात घुसल्या. आंध्रातले 80 राजे संभाजी महाराजांनी मांडलिक केले. संभाजी महाराज तिथून तामिळनाडूमध्ये गेले. तामिळनाडू काबीज केलं. कावेरीच्या तटावरचा पाषाणकोट जिंकला आणि याच पाषाणकोटच्या लढाईमध्ये जगातलं पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट संभाजी महाराजांनी तयार केलं. पाषाणकोट भगवा दिमाकात फडकत राहिला. गंगाराम वाणी नावाचा संभाजी महाराजांचा सेनापती. संभाजी महाराजांनी त्याला बंगालला पाठवलं. बंगाल काबीज झालं. कोलकात्यावर भगवा फडकला. मराठी फौजा बिहारमध्ये घुसल्या. पाटण्यामध्ये मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा गरजल्या. म्हणजे आताच्या हिंदुस्थानचा जर नकाशा बघितला तर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, गोवा, राजस्थान, आंध्र आणि तामिळनाड या साऱ्या प्रांतांवर संभाजी महाराजांच्या घोड्यांचे टापांचे आवाज दुमदुमलेत. प्रचंड मोठं सामर्थ्य निर्माण केलं. संभाजी महाराज परत आले. पण त्याच वेळी औरंगजेबाला कळून चुकलं होतं. उघड्या मैदानात संभाजी राजांना पराभूत करणं कठीण. त्यांनी जंजिऱ्याच्या सिद्धीला स्वराज्याच्या विरोधात उभा केलं.
इंग्रजांना स्वराज्याच्या विरोधात फितवलं, पोर्तुगीज स्वराज्याच्या विरोधात उभा केले, डच, फ्रेंच, एक नाही दोन नाही तब्बल 12 आघाड्या स्वराज्याच्या विरोधात उघडल्या गेल्या. आणि या 12 आघाड्यावर निकराचे पंचे फाड करत सेना धुरंधर संभाजीराजे स्वराज्य राखत राहिले, संवर्धित करत राहिले. त्या जंजिऱ्याच्या सिद्धीचा हैदोस वाढला होता. कोकणात यायचा, कोकणातल्या बायका पळवायचा, भर तारवावर त्यांची आबरू लुटायचा, माणसांचे नाक कान कापायचा, दर्या रक्ताळून टाकायचा. संतापले राजे, आमच्याच मातीतून आमचीच माती, जंजिरा दर्यात बुडवला जातो. आणि संभाजी महाराज निघाले जंजिऱ्यावर. श्री शिवछत्रपतींनी जंजिरा घ्यायचा 8 वेळा प्रयत्न केला, पण 8ही वेळा तो अयशस्वी ठरला. बेलाग अजिंक्य दर्यात असलेला किल्ला. संभाजी महाराजांना माहिती होतं जंजिरा बाहेरून घेता येणार नाही, जंजिऱ्याच्या पोटात हात घालूनच त्याचा कोतळा बाहेर काढावा लागेल. आणि संभाजी महाराजांनी कोंडाजी फर्जदांना जंजिऱ्यावर पाठवलं. जंजिऱ्यात घुसून जंजिऱ्यातला दारुगोळ्याचा कोठाराच उडवून द्यायचा, जंजिरा दर्यातच बुडाला पाहिजे. मोठी हुकमी चाल. कोंडाजी आतही गेले, पण ऐन वक्ती डाव फासला. कोंडाजी पकडले गेले. सिद्धीनं कोंडाजीला तोफेला बांधून त्याचं मस्तक उडवलं. मग मात्र संताजी संतापले, तोफा आग ओकत राहिल्या. संभाजी महाराजांनी दर्यालाच आग लावली. बघता बघता संभाजीराजे जंजिरावर झेपावले, पण दर्या आडवा आला. आणि संभाजीराजांनी तेच केलं जे लंकेला जाताना प्रभू श्री रामचंद्रांनी केलं, जे टायर बॅट जिंकताना जगजेत्या अलेक्झांडरनी केलं. दर्यालाच व्यसन. प्रभू रामचंद्रांनी रामसेतू उभारला आणि शंभू राजांनी जंजिऱ्याला जाताना शंभू सेतू तयार केला. पण त्याच वेळी औरंगजेब रायगडावर हल्ला करण्याची बातमी आली. हसन अली खान कल्याणला आला हे कळालं. स्वराज्य सुरक्षित ठेवणं महत्वाचं. संभाजी महाराजांनी जंजिराचा वेढा दादाजी पंतांवर सोडला आणि संभाजी महाराज कल्याणला पोचले. हसन अली खान तुडवला. कल्याणवर पुन्हा भगवा फडकवला. पण या नादात जंजिरा मात्र घ्यायचा राहिला. पण जंजिराच्या सिद्धीला असा धडा शिकवला, सिद्धीनं पुन्हा दर्यातनं मुंडकं बाहेर नाही काढलं. तीच गोष्ट पोर्तुगीजांची. फोंड्यावर पोर्तुगीजांची लढाई झाली आणि संभाजी महाराजांच्या पराक्रमाची दहशत घेऊन गव्हर्नर विजराई पाण्यातनं पळत निघाला. संभाजी महाराज घोड्यासहित नदीत घुसले, पण प्रवाह पाण्याचा वाढला. संभाजीराजे पाण्याबरोबर वाहत निघाले. एका स्वामिनिष्ठानं पाहिलं, झेपावला. वाहत्या धारेतनं संभाजी महाराजांना सुरक्षित बाहेर काढलं. आणि काठावरचा मावळा पुटपुटला, होते खंडो म्हणून वाचले शंभो. खंडो बल्लाळनी संभाजी महाराजांना वाचवलं. पण त्या गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांची इतकी दहशत घेतली की आपली गोव्यातली राजधानी बदलून ती मुरगाव बंदरात न्यायचा त्यांनी घाट घातला. गोव संभाजी महाराजांनी पुर्त वाकवलं. इंग्रज तुकवले. 1 नाही 2 नाही, या 12 आघाड्या संभाजी महाराजांनी जिंकल्या. खरं तर संभाजी महाराजांनी जंजिऱ्याचा सिद्धी बुडवला, इंग्रज तुकवला, पोर्तुगीज वाकवला. औरंगजेबाला तर सळोखी पळो करून सोडलं. आपल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीत तब्बल 140 लढाया केल्या, पण एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणून जगाच्या इतिहासाला नोंद घ्यावी लागली ती छत्रपती संभाजी महाराज यांची. जे कधी हरलेच नाहीत, जे कधी नमले नाहीत, जे कधी झुकले नाहीत, ज्यांनी कधी तह केला नाही, जे कधी रण टाकून पळाले नाहीत, जे असीम धडाडीनं दौडत राहिले सतत स्वराज्य संवर्धनासाठी, ते संभाजीराजे. संभाजीराजांचं हे शौर्य औरंगजेबानं बघितलं आणि औरंगजेब भर दरबारात पुटपुटला, हमारे सारे सेनापती सिपे सालार सैनिकों के बजाय मेरे पास होते खाली एक संभाजी राजे, तो कब के बन गए होते हम आलमगीर पूरे हिंदुस्तान के. औरंगजेबानं संभाजी महाराजांच्या पराक्रमाला केलेला हा मुजरा होता. शौर्यशाली शंभू राजे, शौर्यशाली. औरंगजेब धडपडून दमला होता. आपल्या सैनिकांना पुन्हा पुन्हा विचारत होता, क्या किया जाए. आणि सगळे सैनिक एका सुरात सांगत होते, अभी दम नहीं है हुजूर, वापस लौट चलते हैं. औरंगजेब थकला होता. त्याचं सैन्य संपत निघालं होतं. तिजोरी पार तळाला गेली होती.
पण संभाजी महाराजांकडनं तो एक गड घेऊ शकला नव्हता. संभाजी महाराजांनी स्वराज्यात शिवप्रभूंचे सगळे गड राखलेच, पण खोलगड, मर्दनगड सारखे काही नवे किल्ले सुद्धा बांधले. शिवरायांच्या काळात स्वराज्याचा खजिना जेवढा होता त्याच्या दुप्पट केला. शिवरायांच्या काळात स्वराज्याचं सैन्य जेवढं होतं त्याच्या पाचपट केलं. शिवरायांच्या काळात स्वराज्याच्या सीमा जेवढ्या होत्या त्याच्या 5000 किलोमीटरनी वाढवल्या. शत्रूच्या विरोधात संभाजी महाराजांनी तलवारीनं तांडव केलं, पण लोककल्याणासाठी संभाजी महाराजांनी लोककल्याणकारी मांडव सुद्धा उभा केले. रयतेच्या डोईवर सुखाचे छत्र धरले. पंढरपूरची वारी संरक्षण देऊन संभाजी महाराजांनी परत सुरू केली. इथल्या प्रत्येक रयतेच्या दुःखाच्या प्रसंगी संभाजी महाराज त्यांच्या पाठीशी उभा राहिले. लोककल्याणाचा शिवछत्रपतींचा वारसा संभाजी महाराजांनी त्याच तडफेनं जोपासला. औरंगजेब शेवटचा एक हल्ला करायच्या बेतात होता. संभाजी महाराज त्यावेळी गोव्यात होते. औरंगजेबानं आपला मुलगा शहजादा मुअज्जमला सांगितलं, तू 90,000ची फौज घे आणि सावंतवाडीच्या वाटेनं रामदऱ्याच्या घाटानं सरळ गोव्यात उतर. शहाबुद्दीन खानाला सांगितलं, तू उत्तरेकडनं म्हणजे पुण्याकडनं 30,000ची फौज घेऊन गोव्यात जा. संभाजी महाराजांना खिंडीत पकडा आणि कैद करा. संभाजी महाराजांनी गोवा जिंकलंच होतं, गोव्यावर भगवा फडकणारच होता. पण त्याच वेळी संभाजी महाराजांना वार्ता मिळाली, आपल्याला पकडायला शहजादा मुअज्जम रामदऱ्याच्या घाटात आलाय. आणि तडक निघाले संभाजी महाराज रामदऱ्याच्या घाटात. त्या मुअज्जमच्या पुढंच उभा राहिले. ज्याला पकडायला निघालो तेच समोर पाचावर धारण बसली मुअज्जमची. पण त्याच वेळी हर हर महादेवच्या रोळी घुमली आणि रामदऱ्याचा घाट थरारला. 90,000तले 40,000 मोगल मराठ्यांनी कापून काढले आणि वाऱ्यासारखे आलेले संभाजीराजे तीरासारखे निघाले. सोबतचा सोबती म्हणाला, राज त्यो शहजादा मुअज्जम आयता तावडीत आलता, कापायचा नाही वे. आणि संभाजीराजे म्हणाले, सुकलं झाड मोडून पडणारच आहे, तोडा कशाला. त्याला कळालं नाही. पण जगातल्या पहिल्या जैविक अस्त्राचा प्रयोग संभाजी महाराजांनी रामदऱ्याच्या घाटात केला. शस्त्रानं नाही, शास्त्रानं मोगलांचं 50,000 सैन्य मारलं. मराठ्यांनी मोगलांचा अन्नधान्याचा तळ उद्ध्वस्त केलाच होता. आता मोगलांना कोकणात मिळणार काय खायला? नारळाचं कुळीत. काय करामत करून ठेवली संभाजी महाराजांनी. त्या मोगलांनी हे नारळाचं कुळीत खाल्लं आणि ओकून ओकून तिथंच मेले. त्या दुर्गंधीनं बाकीचे ओकायला लागले, ते मेले. त्यांच्या प्रेतांच्या दुर्गंधीनं बाकीचे. उचलायला माणसं शिल्लक नव्हती. त्या मुअज्जमची हालचाल तरी इतकी भयानक झाली की त्याला उचलायला चौघं राहिले नव्हते. कुणीतरी औरंगजेबाला कळवलं आणि मग राहुल्ला खान आला, शहजादा मुअज्जमला घेऊन गेला. पण परत आलेल्या मुअज्जमचा औरंगजेबानं 90,000 रुपये रोख देऊन सत्कार केला. त्या शहजादा मुअज्जमला पण काही कळेना. तो औरंगजेबाला म्हणाला, अब्बाजान 1.5 कोटीचा खजिना बुडवून आलो, 90,000 सैन्य घालवून आलो, तरी तुम्ही मला 90,000 रुपये रोख देऊन माझा सत्कार करताय क्यों अब्बाजान? औरंगजेब म्हटला, तू जिवंत परत आलायस ना म्हणून. नाहीतर जो संभाजी राजांकडे जातो तो जिवे कुठला परत येतो. इतकी दहशत होती संभाजी महाराजांची मोगलांच्या उरात. औरंगजेब वैतागला. शेवटचा प्रयत्न अयशस्वी झाला. अखेर औरंगजेबानं आपल्या साऱ्यांना विचारलं, क्या किया जाए? आणि सगळे एका सुरात म्हणाले, हुजूर अभी वापस लौट चलते हैं, छोड़ देंगे दक्खन. आणि औरंगजेबाने निर्णय घेतला, अभी छोड़ देंगे दक्कन. 4.5 वर्ष टकरा घेऊन त्याला स्वराज्याचा टवकाही उडवता आला नाही. अखेर औरंगजेबाने माघार घेतली. संभाजीराजांच्या पराक्रमापुढे तो झुकला, नमला, पराभूत झाला आणि महाराष्ट्र सोडून वळाला तो विजापूरकडं. आदिलशाही औरंगजेबानं अवघ्या 1 वर्षात जिंकली. मग वळाला कुतुबशाहीकडं. कुतुबशाही 1 वर्षात घेतली. म्हणजे औरंगजेब आदिलशाही 1 वर्षात जिंकतो, कुतुबशाही 1 वर्षात घेतो आणि स्वराज्य त्याला 9 वर्ष जिंकता येत नाही. हे शौर्य कुणाचं? हे धैर्य कुणाचं? हा पराक्रम कुणाचा? सर्जा संभाजी राजांचा. दूरदृष्टी असणाऱ्या संभाजी राजांना कल्पना होती, औरंगजेब आदिलशाही घेईल, औरंगजेब कुतुबशाही घेईल आणि प्रचंड सामर्थ्यवान होईल आणि तो पुन्हा स्वराज्यावर चालून येईल. संभाजी महाराजांची रणनीती अशी की औरंगजेब पुन्हा स्वराज्याकडं येता कामा नये. म्हणूनच औरंगजेबाने चाल टाकली. दक्षिण संभाजी महाराजांनी काबीज केलीच होती. उत्तरेत राजपूत होते. संभाजी महाराजांनी रामसिंहांना पत्र लिहिलं. त्या पत्रात संभाजी महाराज रामसिंहांना लिहितात, त्या यवनधमाला
म्हणजे औरंगजेबाला संप्रत असं वाटू लागलंय आम्ही हिंदू तत्वशून्य झालो आहोत, आम्हाला धर्माचा काही अभिमानच राहिला नाही, पण आम्ही आमच्या मातृभूमीसाठी आमचं सारं सर्वस्व पणाला लावू, आमचा देश आमचे दुर्ग सार. दक्षिण आम्ही काबीज केलीच आहे, उत्तरेत आपण आहात. या वक्ती आपण जर आम्हाला सहकार्याचा हात दिलात तर त्या औरंगजेबाला कारागृहात डांबणं शक्य होईल. काय विलक्षण महत्वाकांक्षा आहे. आणि तोही औरंगजेबुरावर असताना महाराष्ट्राचा राणा आपला लढवय्या बाणा बक्रार ठेवत झुंजतो आहे. आणि राजपूत मात्र त्यावेळी मोकळे होते. पण दुर्दैवानं त्यांनी संभाजी महाराजांना सहकार्य केलं नाही. केलं असतं तर कदाचित हिंदुस्थानचा इतिहास वेगळा घडला असता नव्हे, संभाजी महाराजांनी दिल्लीवर केव्हाच भगवा फडकवला असता. पण इतिहासात जर तरला असता नसतं. रामसिंहानं सहकार्य केलं नाही. अखेर संभाजी महाराजांनी दुसरी चाल टाकली. औरंगजेबाचा मुलगा अकबर संभाजी महाराजांच्या हाताशी होता. संभाजी महाराजांनी त्याचा वापर केला आणि अकबराला सांगितलं, तो राजापूरच्या बंदरातून जहाजात बैस आणि सरळ इराणला जा. इराणच्या शहाबाजचं सैन्य घे आणि दिल्लीवर आक्रमण कर. दिल्लीवर आक्रमण झालं की गोळकोंड्यात असलेला औरंगजेब दिल्लीच्या रक्षणासाठी सरळ दिल्लीकडे धावेल. सबब स्वराज्य सुरक्षित राहील. पण त्याच वेळी संभाजी महाराजांनी सांगितलं, औरंगजेब दिल्लीकडे निघाला की मी संताजी घोरपडे ना उत्तरे 40,000 फौजनीशी उभा केलंच आहे. औरंगजेब दिसला की ते त्याच्यावर तुटून पडतील आणि पाठीमागून 60,000ची फौज घेऊन आम्ही येतोच आहोत. औरंग दिल्लीला पोहोचणार नाही, इथंच बनेल कबर त्याची. संभाजी महाराजांची रणनीती विलक्षण होती. अकबर जहाजात बसून निघालाही, पण दुर्दैव बघा, या अकबराचं जहाज दर्यात भरकटलं आणि तो इराणला पोचायच्या ऐवजी मस्कतला पोचला आणि तो तिथंच 6 महिने अडकून पडला. तिथून तो इराणला पोहोचला, शहाबाजचं सैन्य घेऊन दिल्लीकडे निघाला आणि त्याच वेळी त्याला खबर मिळाली, संभाजीराजे संगमेश्वरात कैद झाले. स्वराज्याचे छत्रपती मोगलांच्या जाळ्यात अडकले. मुकर्रब खाननं त्यांना संगमेश्वरात कैद केलं आणि मुकर्रब खान आपल्या सरदारांना म्हणाला, जितनी जल्द से जल्द हो सके निकलना चाहिए यहाँ से. अगर पता चला इन मरहट्टों को तो यही कबर बना डालेंगे अपनी. आणि अत्यंत वेगाने मुकर्रब खान 32 शिराळ्याच्या मार्गे संभाजीराजांना घेऊन निघाला. पण 32 शिराळ्याच्या ज्योत्याजी केसरकर, अप्पाजी शिराळकर यांना कळालं संभाजी महाराजांना कैद केलंय. जमतील तेवढे मवळे गोळा केले, मुकर्रब खानाच्या सैन्यावर हल्ला केला, पण बळ तोकडं पडलं. अप्पाजी शिराळकर मारले गेले, ज्योत्याजी केसरकर जखमी झाले आणि संभाजीराजांना वाचवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. मग मात्र मुकर्रबने अत्यंत वेग पकडला आणि संभाजी महाराजांना अत्यंत जलद बहादूर गडावर घेऊन पोहोचला. आणि तिथून औरंगजेबाला बातमी दिली, संभाजीराजे संगमेश्वरात गिरफ्तार झाले. औरंगजेब आनंदला, प्रचंड आनंदला. अल्लाह ताला की मेहरबानी, शब्बे रात का जश्न होगा. आखिर आ गया दक्कन का शेर सिकंजे में. अब दिखाएंगे उन्हें, लाया जाए उन्हें शानो शौकत से, पहना जाए तख्ता कुला. आतापर्यंत मराठेशाहीचं तख्त त्याने आपल्या खांद्यावर मिरवलं असेल, आता त्यांच्या खांद्यावर तख्ता कुला ठेवा. आतापर्यंत त्यांनी राजवस्त्र घातले असतील, आता त्यांना विदूषकी झबली घाला. आतापर्यंत त्यांनी मराठेशाहीचा जिरेटॉप माथ्यावर मिरवला असेल, आता घुंगरा असलेली टोपी त्यांना घाला. आतापर्यंत त्यांनी राजालंकार घातले असतील, आता त्यांना काटेरी साकदंडाने जखडवा. आतापर्यंत राजे घोड्यावरनं, मेन्यातनं, पालखीतनं, हत्तीच्या अंबारीतनं गेले असतील, आता त्यांना उंटाला बांधा. आतापर्यंत राजे आले म्हणून नगारे वाजले असतील, आता ढोल ताशे बडवायला सुरुवात करा. कळू द्या महाराष्ट्राला, शहनशाह हिंदोस्ता आलमगीर गाजी औरंगजेबने संभाजीराजे कैद केलेत. आणि बरहुकम निघाली धिंड बहादूर गडावर महाराजांची. तख्ताकुला चढवलेले, विदूषकी झबली घातलेले, उंटाला बांधलेले, काटेरी साखर दंडाने जखडवलेले ते संभाजीराजे बघितले असते तर वाटलं नसतं स्वराज्याचे छत्रपती आहेत. कुणाच्या वाट्याला आली ही विटंबना, कुणी सोसलाय हा यातनांचा दाह. इतिहास एकच नाव सांगतो, संभाजीराजे
संभाजी राजे. औरंगजेबाच्या छावणीत आनंदाचा कोण कल्लोळ माजला होता. 9 वर्ष ज्याने औरंग्याच्या सैतानी दिमागात गोंधळ घातला, ते संभाजीराजे आहेत कसे, चालतात कसे, बोलतात कसे, दिसतात कसे, आतुरले होते सारे. कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या झाडावर, कोण कुणाच्या खांद्यावर उभा राहून बघत होते. कसे संभाजीराजे. अचानक कुठून तरी भिरभिरा दगड यायचा, संभाजीराजांच्या छातळा तळायचा, रक्ताची चिळकांडी हातरायचा, कल्लोळ उडायचा. कुणीतरी यायचं अंगावर थुंकायचं, कुणीतरी शिवी हसडायचं, कुणीतरी उंटाची शेपटी पिरगळायचं, उंटा थया थया नाचायचा, अंगावरचे काटेरी साखदंड टोचायचे, बोचायचे, जागो जागे जखमा करायचे. कुणीतरी यायचं तलवारीच्या पात्यानं अंगावर रेषा उठवायचं, रेषेबरोबर रक्ताची धार लागायची. मुद्रा मुद्रा रक्त मुद्रा उमटवत निघाला होता छावा. किती सोसावं, किती काळजाचा तळ ठवळून काढणार, किती सोसावं. पण एवढं सगळं सोसून सुद्धा हनुमानांना शेंदूर फसावा तसे रक्तानं माकले गेले होते संभाजीराजे. पण तरी होते तसेच ताट करारा बानेदार. आले तसेच औरंग्याच्या दरबारात आणि वजीर-ए-असद खान कडाडला. शंभूराजे झुक जाओ आलमपना के सामने आणि उसळे कवी कलश. राजा है वो, झुकेंगे नहीं झुकाएंगे. खामोश कर सर्दी शले शमशेर. चुप चुप चुप, याद रख, कैद में है, आला ताला के दरबार में है तो चुप. पण त्याच वेळी एक धीर गंभीर आवाज घुमला. सबूर असद, सबूर, अभी बहुत पूछना ही ने. आणि आस्ते कदम शहनशाह हिंदोस्ता आलमगीर गाजी मोहम्मद औरंगजेब तख्तावरनं खाली उतरला. शंभू राजांच्या पुढ्यात आला आणि शंभू राजांकडे पाहत म्हणाला, 9 बरस के थे तब मिले थे हमें आगरा में, तब पूछा था हमने इन्हें, क्यों शंभू राजे आपको हमारा डर नहीं लगता? और शंभू राजे ने जवाब दिया था, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा था, सच कहा था, कभी ठंडक ना मिलने दी. 9 बरस तरसाते रहे, लेकिन अब नहीं. आला ताला की मेहरबानी, खुदा की रहमदिली कैद में है, सामने है. आणि त्या खुदाचे आभार मानायला औरंगजेब गुडघे टेकून खाली बसला. नमाजाच्या रुकाता पडायला लागला आणि नमाजाच्या रुकाता पडणाऱ्या त्या औरंगजेबाकडे बघून संभाजी महाराज कवी कलशांना म्हणाले, कवीजी, अहो कवी आहात आपण, मग या प्रसंगावर सुचते का एखादी कविता? कवी कलशांना आश्चर्य वाटलं. मृत्यूच्या गोठ्यात औरंग्याच्या पुढ्यात आहे राजा, राजाला भीती न भय, राजा निर्भय. राजा विचारतो आहे, सुचते का एखादी कविता? अहो ही काही कविता ऐकायची वेळ आहे का? पण कवी कलशानं सांगितलं, हा राज आहे का नाही. आणि कवी कलशाने कविता ऐकवायला सुरुवात केली. राजन तुम हो सांचे, खूब लढे हो जंग, देख तुम्हारा तेज तखत त्यजत औरंग. अहो राजे, काय लढलात तुम्ही, काय तुमचं तेज, काय तुमचं शौर्य, तुमचं ते तेज बघून औरंगजेब स्वतःचं सिंहासन त्यागून तुमच्या पुढे येऊन गुडघे टेकून बसलाय. बहुत खूप. पण त्याच वेळी चोप 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 करत थरथर तो भारला औरंगजेब. चोप. आणि त्यांनी विचारला शंभू राजांना पहिला सवाल, बताओ शंभू राजे, कहा रखी है लूट, कहा रखा है खजाना? आणि उसळले संभाजीराजे, हिंदुस्तान आमचा खजाना, इथल्या मातीचा कण कण म्हणतो आम्ही सोनं. औरंग तू गिळलास हिंदुस्तान, तू गिळलास आमचा खजाना, पण आम्ही मागणार नाही तुझ्यासारखे, होणार नाही भिकारी. हिंदुस्तान हाक मारून भीक देतो तुझ्यासारख्याला, घेत नाही असा, घेऊ मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या बळावर. संभाजी राजांचं हे बाणेदार उत्तर ऐकलं आणि औरंगजेबाला कळे ना, कैदेत कोण आहे, तू का मी? पण त्याच वेळी औरंगजेबाने विचारला दुसरा सवाल, बताओ संभाजी राजे, मेरे कौन कौन से सरदार शामिल थे तुम्हें? आणि संतापले राजे, तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची, आई भवानीचे भूते आम्ही, मातीसाठी सळसळत आमचं इमान, बेईमान नाही होणार. याद राख औरंगजेब, महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस, इथाच माती करू, आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही, हा इतिहास आहे आमचा. संभाजी महाराजांचे हे बोल ऐकले
आणि औरंगजेब पुटपुटला, ये मरहट्टे क्या खिलाते हैं अपने बच्चों को, क्यों ऐसा एक भी शख्स पैदा नहीं हुआ हमारे जनाने में. आणि संतापलेले संभाजीराजे म्हणाले, अरे तुझ्या पोटी कसा उपजेल कोणी असा, स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावांची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या पोटी कसा येईल कोणी. अरे शंभूराजे जन्माला येतील ते महाराष्ट्राच्या मुशीत आणि शिवछत्रपतींच्या कुशीतच. संतापलेल्या औरंगजेबानं सांगितलं, ले जाओ इन्हें हमारे नजरों के सामने से, ये आके जलाती है बहुत, निकाल दो ये आके, ये जबान बोलती बहुत है, काट डालो इनकी जबान, जाओ हश्र करो इनका. आणि संभाजी महाराजांना वडूबुद्रुक तुळापूरच्या वधस्तंभाला बांधलं गेलं. औरंगजेबानं लिहून ठेवलंय, तो सांगतो, माझ्या आयुष्यातली मी सगळ्यात मोठी चूक केली. पहिली चूक, मी शहाजीराजांना जिवंत कर्नाटकात जाऊ दिला. मी शहाजीराजेच संपवले असते, शिवाजीराजे उभाच राहिले नसते. मी माझ्या आयुष्यातली दुसरी भयानक चूक केली, मी शिवाजीराजांना आग्र्यातून सुखरूप जाऊ दिलं. मी शिवाजी महाराज तिथंच मारले असते तर संभाजीराजे खडेच राहिले नसते. 2 चुका केल्यात आणि पुरी उमर या सह्याद्रीच्या दगडाधोंड्यांशी टकरा घ्याव्या लागल्यात. तिसरी चूक करणार नाही, तिसरी चूक करणार नाही. आणि तिने दिले आदेश, निकाल दो आके, काट डालो जबान. आणि वधस्तंभाला बांधलेल्या संभाजी राजांच्या सजेचा अंमल चालू झाला. हातामध्ये लालबुंद तप्त सळ्या घेऊन हापशी निघाले शंभूराजांकडे. धोरांच्या रेषा बाहेर फेकणाऱ्या त्या लालबुंद तप्त सळ्या संभाजी महाराजांनी बघितल्या आणि कळून चुकलं. डोळे जाणार होता आणि शंभूराजांनी मिटले नेत्र आणि डोळ्यासमोर उभा राहिले राजा शिवछत्रपती. याच डोळ्यांनी पाहिलं होतं स्वराज्याचं दर्शन, याच डोळ्यांनी केल्या होत्या इशारते आपल्या मावळ्यांना, याच डोळ्यांनी पाहिली होती स्वप्न स्वराज्य संवर्धनाची. तेच डोळे संभाजीराजाने उघडले. डोळ्यासमोर दिसल्या लालबुंद तप्त सळ्या, आल्या अगदी जवळ, अगदी जवळ घुसले. आत आत चर्रशी नुसता आवाज घोंगावला. सळ्या गेल्या आत आत, निघाल्या त्याच वेगात बाहेर. डोळे नव्हते कुठंच, उरल्या होत्या नुसत्या खोबण्या, काळ्या काळ्या कबिन, उग्र उग्र दर्प बाहेर फेकणाऱ्या. अरे किती सोसावं, किती काळजाचा तळ ढवळून काढणार, किती भोगावं. पायात काटा घुसला तर 8 दिवस पाय धरून बसतो आम्ही. डोळ्यात लालबुंद तप्त सळ्या गेल्या असतील, विंचवासारख्या लवलव करणाऱ्या वेदना मस्तकात तळतळाट घालत असतील. अरे किती भोगला असेल, किती. का, कशासाठी? मराठी दौलतीसाठी. आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत या स्वाभिमानासाठी, राष्ट्र धर्मासाठी छावा सोसत राहिला सारा. औरंगजेबाने आपल्या सरदारांना विचारलं, क्या हुआ? रोए, चिल्लाए, गिड़गिड़ाए, आएंगे हमारे पास माफी मांगने, करेंगे कबूल जो हम कह रहे हैं? आणि सरदार म्हणाले, हुजूर शंभूराजे है वो, ना रोए, ना चिल्लाए, ना गिड़गिड़ाए, ना आएंगे आपके पास माफी मांगने. मृत्यूच्या कराल नजरेला डोळा भिडवून मृत्यूलाही थरकाप सोडणारा छावा है संभाजीराजे. मृत्यू जिथं थरथरतो, मृत्यू जिथं शरण येतो, मानवी जीवनाच्या पलीकडल्या चिरंतन तत्वाशी ज्यांची ज्ञानबैठक जुळली ते हे शंभूराजे. शंभूराजांना माहिती होतं शिवप्रभूंनी निर्माण केलेले हे स्वराज्य चिरंतन राहायला हवं. त्यासाठी या मातीतला प्रत्येक जण कळीकाळ असलेल्या औरंग्याच्या विरोधात उभा राहायला हवा. तो चेतायला पेटायला हवा. इथल्या गवताच्या पात्याला भाले फुटायला हवेत. त्यासाठी एका विलक्षण कृतीची गरज. तीच कृती संभाजी महाराजांनी स्वीकारली. ज्वलज्वलंते जसात्म बलिदान, मरण पत्करू पण शरण जाणार नाही. औरंगजेबानं दुसऱ्या सजेचा अंमल सुरू केला.
आज्ञा होती जबान छाटायची. हातामध्ये नंगी लकलकती समशेर घेऊन हपशी आले, पण संभाजीराजांचं तोंड बंद. जबान छाटणार कशी? एक हपशी पुढं झाला, संभाजीराजांच्या कानावर दाबा जोर दिला, प्रचंड दाब दिला. जबडा उघडे ना. एकाने मस्तकार प्रहार केला, जबडा उघडे ना. अरे उघडेल कसा? वाघाचा जबडा आहे. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात, ही जात मराठ्याची सांगणारा शंभू राजा आहे. अखेर एका हपशानं युक्ती केली. संभाजीराजांचं नाक दाबून धरलं, श्वास कोंडला आणि श्वासासाठी ओठ ठरले. जीभ लवलवली, त्या संधीचा घेतला फायदा. सांडशी घुसली आत, सांडशीत पकडली जीभ, ओढली बाहेर. नंगी तलवार लकलकली, चालली साप. तोंडातनं उघडलं नुसतं लालबुंद रक्त. जीभ पडली होती समोराच वळवळत. ती सुद्धा तयार नव्हती शंभूराजांपासून पोरकं व्हायला. ज्या जिभेनं उमटवले जगदंब जगदंबचे बोल, जी जीभ मनात राहिली जय भवानी, जी करत राहिली जागर हर 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 महादेव, जी मनात राहिली आऊसाहेब महासाहेब बाबासाहेब, ती जीभ पडली होती समोरच. एक नाही दोन नाही, तब्बल 40 दिवस सणानिमित्त अत्याचार चालू होता. तब्बल 40 दिवस. आणि शंभूराजे उद्गारात होते, औरंग हे आमचे हाल हाल कशासाठी? मावळ वाऱ्यात दिमाखानं फडफडणारा तो भगवा खाली ओढण्यासाठीच ना. तो भगवा तू उतरवशील? उतरवू शकशील? अरे तो भगवा आहे त्यागाचा, शौर्याचा. तू काय उतरवणार? भाग केलेस आमच्यावर वार, या वारातून ओघळताय रक्त. त्या रक्ताने आमचा देह झालाय भगवा, पुरता भगवा. अरे त्या भगव्याचं अस्तित्वाचं हे अदम्य अविनाशी तू काय नाश करणार? पण याद राख, याच माझ्या रक्ताच्या थेंबा थेंबातून पेटून उठतील इथले एक एक मावळे, करतील तुझ्यावर वार. त्या वाराने घायाळ झालेला तू तुझ्याच रक्तानं होशील भगवाच. त्याचं अस्तित्व आहे अदम्य अविनाशी. संतापलेल्या औरंगजेबानं सजा जलत केल्या. 40 दिवस कुणीतरी यायचं हाताची बोटं छाटायचं, कुणीतरी यायचं गुडघ्याच्या वाट्या काढायचं, कुणीतरी यायचं कातळं सोलून काढायचं, त्याच्यावर मिठाचं पाणी टाकायचं, चर्र जाळ व्हायचा यातनाच. किती सोसावं किती. अखेर उगवली फाल्गुनी वद्य अमावस्या, 11 मार्च 1689. ताट बाण्यानं आणि एवढं सोसूनही ताट कण्यानं उभा असणारे संभाजीराजे, त्यांची गर्दन तशीच बाणेदार. आणि अखेर औरंगजेब म्हणाला, कलम करो उनकी गर्दन. आणि संभाजीराजांचं मस्तक छाटलं गेलं. ते भाल्याच्या फळाला अडकवलं आणि तो भाल्याचा फाळ निघाला वाजत गाजत, आला इंद्रायणीच्या पात्रात. त्या रेतीमध्ये तो भाल्याचा फाळ रोवला गेला आणि संभाजीराजांच्या मस्तकातून रक्ताचा एक थेंब त्या इंद्रायणीच्या पात्रात पडला आणि थरारली शहरली इंद्रायणी. याच इंद्रायणीनं पाहिलेलं संभाजीराजांचं शौर्य, ते धैर्य, तो पराक्रम, ते धाडस, ते साहस. ती इंद्रायणी ढाळू लागली आसव. गेली 350 वर्ष झाली. ती इंद्रायणी अजूनही आसव ढाळतीये. खरे संभाजीराजे अजून कळलेच नाहीत सांगत. संभाजीराजे कळाले औरंगजेबाला. तो संभाजीराजांना मारू शकला, पण तो जिंकू मात्र शकला नाही. आणि औरंगजेब पुटपुटला, सचमुच छावा था छावा शेर का. हमने आंखें निकाल दी उनकी, लेकिन उनकी आंखें नहीं झुकी हमारे सामने. हमने जबान काट दी उनकी, लेकिन उस जबान से उन्होंने मांगे नहीं रहम के 2 लफ्ज. हमने हाथ तोड़ दिए उनके, लेकिन नहीं फैलाए उन्होंने अपने हाथ हमारे सामने. हमने पांव काट दिए उनके, लेकिन नहीं टेके उन्होंने अपने घुटने हमारे सामने. हमने गर्दन काट दी उनकी, लेकिन उनकी गर्दन नहीं झुकी हमारे सामने. सचमुच छावा था छावा शेर का. या अल्लाह, होंगे कामयाब कभी या ऐसे ही लौटना पडेगा खाली हात देहल्ली. आणि तेच झालं जे संभाजीराजे सांगत होते.
संभाजीराजांच्या रक्ताच्या थेंबा थेंबातून पेटून उठला इथला एक एक मावळा. राजाशिवाय 14 वर्ष प्रजा लढत राहिली, औरंग्याला झुंजवत राहिली. दख्खन घ्यायला लावता औरंगजेब. दख्खन सोडा, स्वतःला गाडण्यापुरती 3.5 हात जमीन घेऊन तो अखेरचा इथंच शांत झाला. आणि स्वराज्यानं नवा इतिहास लिहिला. जो महाराष्ट्राच्या नादाला लागतो त्याचा औरंगजेब होतो. सह्याद्रीच्या कड्यावर छावा संभाजीराजे भगवा दौलत ध्वज घेऊन अजूनही उभा आहेत. राष्ट्रनिष्ठेचा, राष्ट्रभक्तीचा आणि राष्ट्रधर्माचा संस्कार देत कसं जगावं हे शिवरायांनी सांगितलं आणि कसं मरावं हे संभाजीराजांनी दाखवलं. या जगण्या मरण्यातलं तत्वज्ञान जर आम्हाला जिंकता आलं तर आयुष्याची झुंज जिंकता येईल. या छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करतो. आपल्या साऱ्यांची रजा घेतो.